श्रीकृष्णाय नमः। ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः। हे अर्जुना, इंद्रियांच्या स्पर्शातून उत्पन्न झालेले जे भोग आहेत ते प्रत्यक्षात दुःखाचीच कारणं ठरतात, कारण त्यांना प्रारंभ आहे आणि अंतही आहे. म्हणूनच ज्ञानी पुरुष त्यामध्ये कधीही रममाण होत नाही. या श्लोकात महत्वाचा संदेश भगवंत देत आहेत. इंद्रिय भोग आपल्याला क्षणभर आनंद देतात, पण त्या आनंदाच्या मागे असंतोष आणि दुःखाचं बीज लपलेलं असतं. चविष्ट पदार्थ खाल्ल्यावर थोडा सुखानुभव होतो, पण जास्त खाल्लं तर त्रास होतो. संपत्ती मिळाली की आनंद होतो, पण तिचं रक्षण करण्याची चिंता वाढते. म्हणजेच काय? भोग क्षणिक आहेत, त्यांचा आरंभ आहे आणि शेवट आहे. ज्ञानी पुरुष या क्षणभंगूर सुखामध्ये स्वतःला गुंतवत नाही. तो त्या पलीकडचं आत्मसुख, परमसुख शोधत असतो. आपण विचार करूया, असे कितीदा क्षणिक सुखांच्या मागे धावायचे. मोबाईल, सोशल मीडिया, खरेदी, खाणे, पिणे हे सर्व त्यावेळी आनंद देतात, पण नंतर रिकामेपण सोडतात. प्रश्न असा आहे, आपण या क्षणभंगूर सुखापलीकडे जाऊन खरं शाश्वत समाधान शोधायला तयार आहोत का? भोग सुख नव्हे दुःखाचा उगम, क्षणभंगूर शेवटी त्याचा संगम. ज्ञानी शोधतो अंतःकरणी परमसुखाचा दीप, जिथे नाही आरंभ अंत तीच आहे अखंड शांतीची सीप. श्रीकृष्ण शरणम मम.